आणि त्यानं ठरवला सत्यनारायण करायचं. बामणाला बोलिवला, 200 लोक आमंत्रण दिला, माझ्या घरला या बघा सत्यनारायण ऐकायला. 200 लोकांना आमंत्रण दिला. त्या लोकांना नवल वाटलं, परमार्थाला विरोध करणारा माणूस आणि सत्यनारायण कशानं ह्याला कोण्या देवानं बुद्धी दिली रे मला, कस काय याला देव आठवलं, विरोध करतंय. सत्यनारायण कधीच ह्याच्या घरी देवधर्म नाही. पण लोकांना म्हणजे कराले कोणी आत्ता का होईना, कराले का नाव ठेवायचं, सकाळी केल्याशिवाय राहायचं. तुका म्हणे सत्कर्मा व्हावे, आत्ता का करालय, आत्ता उजळलं नव्हतं का, असलं काही म्हणत जाऊ नये बरं का. त्याला सकाळी करत जावं. आणि विरोध केल्यावर घातली या भय. तेवढे 200 लोक सत्यनारायण ऐकायला आले. ब्राह्मण आलं, पोथी सुरू झाली, 5 आद्य पोथी वाचलं, 200 लोकांनी ऐकले, आरती घेतली, प्रसाद मिळाला. आता त्याचा एक नियम आहे त्या सत्यनारायणाचा बरं का. पोथी झाली, आरती झाली, हातावर प्रसाद आला, उठायचं, दर्शन घ्यायचं. आणि देवाचं दर्शन घेताना 10, 5, 20, 50 काय का असणार, पण देवाचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसते बरं का. रामायणामध्ये उल्लेख आहे, देवाच्या, संताच्या आणि राजाच्या भेटीला रिकाम्या हातानं जायचं नाही. मग तेवढ्या 200 लोकांनी आरती प्रसाद मिळाला, नमस्कार केले, 10, 20, 50 जसं असं तसं टाकले आणि दर्शन घेऊन असे महागी दर्शन घेतले आणि महागी सरकली. त्यांना वाटलं आता पोथी झाली, आरती झाली, प्रसाद मिळाला, दर्शन झालं, आता काय राहिलं, जेवणात राहिलं की सरकू लागली महागी. अरे उठा की सतरंजा गोळा करा, बसा जेवायला म्हणील. मन नाही गेलं की, मन नाही गेलं. घरामध्ये बघत बघत मोठ्या दारात गेली, असं 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 सरकत सरकत मोठ्या दारातून बाहेर पडले. बाहेर पडलं तरी मन नाही गेलं. लागले वाटायला, मनच नाही गेलं. का मन नाही गेलं, केलंच नव्हतं. काय जेवायला वाटला लागले. मग एकमेकाला म्हणतात, हे धोका दिले की म्हणजे आपल्याला वाटलंच होतं, लबाडाचा होतं, जेवल्याशिवाय खरं नाही. वाटलंच धोका झाला म्हटले, लागली वाटला झालं, वाटला लागले. गावात चर्चा झाली पुऱ्या. कळा तुम्हाला काय कळालं का, काय अवदौलतरावनं सत्यनारायण केला. बाबा बाबा बाबा, अरे देवाला विरोध करते, त्याला कशी देवानं बुद्धी दिली, त्याची चर्चा चालू होती. चालता शेताकडं एकानं म्हणे, आले कीर्तव का, त्याला मरण नाही बघा. राम 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 राम. तुमची चर्चा आहे कोणती, तुम्ही काल काय की सत्यनारायण केलो की म्हणला. हा तुम्ही देवाला विरोध करणारे, कस काय देव धर्म करावं तुम्हाला आठवण झाली. ए गडे म्हणला, तुम्हाला गावाला वाटाले म्हणला, मी सत्यनारायण केलो म्हणजे देव धर्म केलो. मग कशासाठी केलो, आता ऐका म्हणला काय केलो सांगतो. म्हणला एवढे पैसे कमिवला म्हणला म्या, 500च्या 2000च्या नोटा. किती, 500च्या 2000च्या बंडलच्या बंडल पैसेत म्हणला. पण या 6 महिन्यामध्ये कशाची मारामार झाली की म्हणला, एसटीत गेलं, द्या हाफ तिकीट, चिल्लर आहे तर का नाही तर उतरा खाली. पानपट्टीवर गेलं, द्या पान, चिल्लर आहे तर का नाही तर जावा पुढी. डोकंच फिरलं म्हणला. एवढे पैसे कमवून काय उलालं म्हणला, खाली उतरपणा. कशामुळं, चिल्लरमुळं. विचार केलो, मला ठोक कमवा, एवढं बेजार झाला. आता काय कमवायचं, चिल्लर. बघतील तो मला एकाचा सत्यनारायण झालेला. हे का मला फुगटची आंब्याची ढाळी आणलो म्हणला, फुगटची किडीचे खांब आणलो. बामणाला सांगितलो, त्यानं आलं, 200 लोकांना सांगितलो, ती बामण बी आलं, त्यानं वाचलं. या 200 लोकांना ऐकले, त्यानं काय वाचलं, ह्याने काय केले मला काही कळालं. तेवढ्याने आरती घेतली म्हणला, तेव्हा ती आरती घेतली म्हणला. आणि त्या देवाचे दर्शन घेताना 50, 100, 20, 50, 100, 20, 4000 खुर्दा झालाय म्हणला. किती, 4000 खुर्दा झालाय म्हणला. त्याच्यातलेच 50 रुपये काढून बामणाला दिलो म्हणला. हे का आता चंगळ चाललंय म्हणला. नाही मला सांगा, त्यानं भक्ती केला, परमार्थ केला, देव मिळावा म्हणून केला का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी भावना
वेगळी या अंतरी